नमस्कार सर्वांना. दुपारच्या गोष्टीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या गोष्टीचं नाव आहे चतुर चिमणी. काय नाव आहे गोष्टीचं? एक चिमणी असते आणि ती चिमणी आपल्या चोचीमध्ये शेंगदाण्याचा दाणा असतो, शेंगदाणा, तो दाणा असं चोचीमध्ये घेऊन ती आपल्या घरट्याकडे आकाशातून उडत उडत जात असते. लवकर लवकर जात असते ती, जेणेकरून आपली मुलं, तिची 2 पिल्लं असतात छोटी छोटी, ती उपाशी असतात, त्यांना काहीतरी खायला मिळावं म्हणून तो शेंगदाण्याचा दाणा असतो का नाही, शेंगदाणा असं चोचीमध्ये धरून ती आकाशातनं असं उडत जात होती आपल्या घरट्याकडे. पण चुकून झालं काय, उठता उठता तिच्या त्या चोचीमधला जो शेंगदाण्याचा दाणा असतो का शेंगदाणा, तो असं खाली पडतो. वरनं आकाशात उडेल चिमणीचा तो दाणा खाली पडला शेंगदाणा. आणि खाली पडल्यानंतर खाली काय होतं माहिती काय, 2 लाकूड तुकडे असतात, लाकडं कापणारे असं करवतीने. आणि ते लाकूड तुकडे काय केले असतात की लाकूड कापता कापता अर्धवट कापून त्याच्यामध्ये असं पाचर घालून ठेवलेलं असतं आणि ते जेवायला जातात. आणि अर्धवट लाकूड कापलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बरोबर तो शेंगदाणा पडतो त्या फटीमध्ये आणि मध्ये त्याच्या शेंगदाणा अडकतो. चिमणीवरून खाली येऊन बघते, शांत बस, हात बांध. चिमणी येऊन खाली बघते तर काय आपल्या शेंगदाण्याच्या लाकडाच्या फटीमध्ये अडकलेला आहे. ती आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करते, जाता येत नाही. काढण्याचा प्रयत्न करते, निघत नाही. मग काय करावं, चिमणी ती धडपड करते, तिला काही ते शेंगदाणा बाहेर निघत नाही. मग ती काय करते, ही लाकूड कोण का बनवतं, ती माणसं, कामगार, सुतार. ती काय करते, चिमणी उडत उडत त्या लाकूड तोड्याकडे जाते आणि त्यांना म्हणते, नमस्कार म्हणते, विनंती करते, तुमच्या त्या लाकडाच्या फटीमध्ये शेंगदाणा अडकलेला आहे, माझी बाळ उपाशी आहे, मला तो शेंगदाणा काढून द्या. ती माणसं म्हणतात, शेचे म्हणतात, आम्हाला काय तेवढंच काम आहे का, आम्ही जेवतोय आता, आम्ही नाही काम करणार तुझं. मग आता काय म्हणते, मग चिमणी आता काय करायचं बाबा, ते तर काय करत यार नाही. मग चिमणी जाते, ते लाकूड तोडायचे असतं का नाही, त्याचा जो मेन मालक असतो, त्याने लाकूड या माणसाला कामाला ठेवलेलं आहे, त्याकडे ती चिमणी जाते माणसाकडे आणि म्हणते, साहेब नमस्कार, माझं तेवढं चिमणी दाणा अडकलेला शेंगदाण्याचा, तो तेवढा काढून द्यायला सांगा. तुमचे लाकूड तेवढे काही ते काढून देत नाही. तुम्हाला म्हणतो, छे मला काही काम नाही, असलं फालतू काम मी करत नाही, जा तू तिकडे राजाकडे जा म्हणतो. ती चिमणी परत काय करते, मग राजाकडे जाते, राजाकडे. आणि राजाला म्हणते, नमस्कार राजेसाहेब, तुमचा जो मालक आहे ना, तो काही माझा तो सुतारांना सांगत नाही आणि माझा शेंगदाणा असा अडकलेला आहे, तो थोडं लाकूड कापून तेवढं मला शेंगदाणा काढून द्यायला सांगा. राजा म्हणतो, त्याचे म्हणतो, असले काम मी करत नाही, मला वेळ नाही, जातो तू काय पण कर म्हणतो. ती चिमणी परत उडत येते आणि मग शांत एका झाडाखाली बसते, झाडावर. तेवढ्यात तो राजा असतो ना, एका हत्तीवर बसून असं राजा अंबरीत बसून जात असतो. हत्तीवर राजा बसतो ना, हत्ती राजाची मिरवणूक चालू होती काहीतरी. मग काय होतं माहिती का, जात तिथं त्या चिमणी रडत बसते हो झाडात. आणि एक मुंगी असते बाळा, आणि ती मुंगी त्या चिमणीचं रडणं ऐकते आणि म्हणते, चिमणी काय रडतेस? ती चिमणी सांगते त्या मुंगीला, असं झालेलं आहे, शेंगदाणा माझा त्या लाकडाच्या फटीमध्ये अडकलेला आहे, सुतार ऐकत नाही, त्याचा मालक ऐकत नाही, राजा सुद्धा ऐकत नाही, कोणीच माझ्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीये. त्यामुळे आता मला टेन्शन आलेलं आहे, माझ्या मुलांना खायला काय देऊ. मुंगी म्हणते, काळजी घेऊ नको, मी तुला ते काढून देतो. मग मुंगी म्हणते, ठीक आहे, चल माझ्यासोबत. मुंगी येते त्या हत्तीपाशी आणि ती मुंगी त्या हत्तीच्या कानात जाते आणि हत्तीला बोलते, तुझ्या कानात गेलेल्या आता मी तुला चावणार आहे. मुंगी जर हत्तीला चावली तर हत्तीचं काय होईल, ओरडल की नाही. हत्ती म्हणला, नको मुंगी नाही म्हणला, असं काही करू नको, सांग तुझं काय काम आहे, मी करतोय, पण मला सोड. तू तुझ्या वर जे बसले का ना राजा, त्या राजाला सांग की त्या चिमणीचं काम करून द्यायला सांग. आणि मग हत्ती काय करतो, राजाला सांगतो, राजासाहेब ते काय तेवढं त्या मालकांना सांगा आणि ते लाकूड कापून द्यायला सांगा आणि चिमणीचं शेंगदाणा काढायला सांगा. नाही काढलं तर मी लोळतो बघा म्हणतो खाली. आला राजा घाबरतो, अरे
आणि लगेच ते सुतार काय करतात, राजाचा आदेश आहे म्हणल्यावर लगेच ते करवत घेतात आणि करवतीनं ते लाकूड कापून टाकतात आणि तो शेंगदाणा जो असतो ते आपल्या मुंगीला देतात. मुंगी ती तोंडामध्ये घेते तो शेंगदाणा आणि आपल्या घरी निघून जाते. हा ते सॉरी चिमणी ती शेंगदाणा घेते आणि ती निघून आपल्या घरट्यात जाते आणि आपल्या मुलांना खायला देते. गोष्ट संपली इथं. आता या गोष्टीवर तात्पर्य काय यायचं, गोष्टीचं नावच आहे पहा, चतुर चिमणी. आपल्या आयुष्यात सुद्धा अशा घटना खूप घडतात. आपलं किरकोळ काम असतं, किरकोळ, परंतु आपलं काम होतच नाहीये. मग आपण भरपूर वशिले घ्यायला लागतो, ह्याच्याकडे जा त्याच्याकडे जा त्याच्याकडे जा आणि मग आपलं ते काम होतं. चला तुम्ही काय सांगणार आहे? सर्वांना मदत करण्याची भावना असली पाहिजे. पहिल्यांदा स्टार्टिंगला जर तो सुतार कापून गेला असता तर मुंगीला एवढा त्रास झाला असता का? नाहीये. हा चिमणीला एवढा त्रास झाला नसता. ठीक आहे, धन्यवाद.